आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेचा महाधुरळा सुरू झालेला आहे. 2 दिवसात अर्ज माघारीनंतर या प्रक्रियेला आणखी गती येईल. पण जेव्हा अर्ज भरण्याची वेळ आली, जेव्हा उमेदवारी मिळाली नाही, तेव्हा अनेकांनी थेट बंडखोरी केली, या पक्षातून त्या पक्षात उडी मारली. आता कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ 15 असे बंडखोर आहेत ज्यांची ताकद मोठी, पण त्यांना पक्षानं उमेदवारी दिली नाही. त्यामुळं काहींना एखाद्या पक्षाची उमेदवारी नको होती, त्यामुळे त्यांनी या पक्षातून त्या पक्षात उडी मारली आणि आज ते खंबीरपणे आता प्रचाराला लागलेले आहेत. या बंडखोरांचे नेमकं काय होणार हे 5 फेब्रुवारीला जनता ठरवेल. पण सध्या मात्र त्यांची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे की कोण कुठल्या पक्षात का गेला, कशासाठी गेला आणि त्याचं नेमकं कारण काय. आपण आजच्या व्हिडिओत चर्चा करूया. हे बंडखोर कोण, त्यांनी बंडखोरी का केली आणि त्याचा परिणाम काय होणार या संदर्भात. आपण अजूनही जर महाधुरळा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण महाराष्ट्रातलं एकमेव चॅनेल आहे जे तंतोतंत बातम्या देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तब्बल 93 बातम्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. आता वळूया मूळ विषयाकडे. कोल्हापूर जिल्ह्यात साधारणतः 15 पेक्षा अधिक प्रमुखांनी, जे तसे बंडखोर भरपूर आहेत पण ज्यांचं नाव कोल्हापूर जिल्ह्याला माहीत आहे, अशा जवळजवळ 15 प्रमुखांनी या पक्षातून त्या पक्षात शेवटच्या दिवशी, कोणी आदल्या दिवशी उडी मारलेली आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे की 4-5 दिवसापूर्वी ज्यांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावरनं खाली ठेवला आणि थेट शिवसेनेचा झेंडा हातात घेतला. ते गोकुळचे माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील आणि त्यांचे सुपुत्र सचिन पाटील. खरं तर अनेक वर्षे हे काँग्रेसमध्ये होते. PN पाटलांचे कट्टर समर्थक. PN पाटलांचे सुपुत्र राष्ट्रवादीत गेले, पण आबाजी काँग्रेसमध्येच थांबले. पण या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी देखील मिळवली. दुसरं नाव आहे करवीर तालुक्यातले डॉक्टर KN पाटील. हे सुद्धा अनेक वर्षे काँग्रेसमध्ये होते, पण मध्यंतरी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच केला होता, पण ऐनवेळी त्यांनाही उमेदवारी मिळाली नाही, म्हणून त्यांनी पुन्हा परतीचा रस्ता धरला आणि ते काँग्रेसमध्ये आले आणि मैदानात काँग्रेसच्या वतीनं उतरणार आहेत. AY पाटील लोकसभेला काँग्रेसबरोबर होते. लोकसभा झाल्यानंतर विधानसभेला स्वतंत्र लढले. त्यानंतर साधारणतः राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जवळपास गेले. हसन मुश्रीफ हेच आपले नेते, अजित पवार हेच आपले नेते म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या जवळपास गेले. पण आता ऐनवेळी पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये आलेले आहेत. त्यांच्यासोबत धीरज डोंगळे आणि सागर धुंद्रे हे सुद्धा काँग्रेससोबत आलेले आहेत. केवलसिंग राजपूत, जे प्रयाग चिखलीचं नाव, ते अनेक वर्षे भाजपमध्ये मोठं काम त्यांनी भाजपच्या वतीने केलेलं आहे. त्यांनी सुद्धा आता राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे आणि त्यांची उमेदवारी फायनल झालेली आहे. शिवसेनेच्या शिवानी भोसले, नानीबाई चिखली मतदारसंघातील नाव. अनेक महिने असं होतं की त्यांना उमेदवारी मिळणार, शिवसेनेच्या वतीनं त्या लढणार, पण ऐनवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या वतीनं त्या जिल्हा परिषद लढणार आहेत. प्रदीप पाटील भुयेकर, हे पण करवीर तालुक्यातलं नाव. राष्ट्रवादी पक्षात अनेक वर्षे ते पण आहेत. त्यांनी ऐनवेळी भाजपचा रस्ता धरला, हातात कमळ घेतला आणि ते आता कमळ या चिन्हावर लढणार आहेत. संग्राम कुपेकर यांनी किती पक्ष बदलले, जे राष्ट्रवादीत होते, शिवसेनेत होते, भाजपमध्ये होते, पुन्हा राष्ट्रवादीत आले एका दिवसासाठी, राष्ट्रवादी अजित पवार गटात, आणि लगेच एका दिवसात पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटात आले. जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी त्यांची कसरत झाली. ते आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं मैदानात उतरलेले आहेत. शीतल फराटे, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, मंत्री हसन मुश्रीफ यांचे जवळचे कार्यकर्ते, पण त्यांना उमेदवारी मिळत नाही म्हटल्यानंतर बोरोडे मतदारसंघातून त्यांनीही शिवसेनेचा झेंडा हातात घेतला. त्यामुळं तिथं बंडखोरी मोठी झाली.
शिवानंद माळी हे सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटात होते, नंतर समरजित घाटगे यांच्याबरोबर गेले. त्यांनी आता शिवसेनेचा झेंडा हातात घेतलेला आहे. उमेश आपटे अनेक वर्षे काँग्रेसबरोबर होते, त्यांनी आता ताराळणी आघाडीचा झेंडा हातात घेतलेला आहे. म्हणजे अशा अनेकांनी ऐनवेळी पक्ष बदलला. करवीर तालुक्यात सागर भोगम हे काँग्रेसचे माजी सरपंच, त्यांनीही शेवटच्या दिवशी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या पत्नी विनिता भोगम यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. पक्ष बदलून त्या दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत अनेक जण. 8-10 दिवस आता प्रचारात आहेत. प्रचार झाल्यानंतर निवडून आले तर त्या पक्षात राहतील, नाही आले तर पुन्हा सोयीची काही जण भूमिका निश्चितपणे घेतील. कारण काही जण निवडणुकीपुरतं तिकिटापुरतं या पक्षात त्या पक्षात गेलेले आहेत. त्यामुळे राजकारण या पुढच्या काळात निश्चितपणे बदलेल. पाहूया आता ह्या बंडखोरांचं नेमकं काय होते. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.